जनतेवर भार टाकणारा शासनाचा, गरीब जनतेवर भार टाकणारा शासनाचा एकनाथ शिंदे काय म्हणतो, अजित दादा काय म्हणतो, अजित पवार काय म्हणतो, देवेंद्र फडणवीस काय म्हणतो। एसटी बसच्या दरवाढी विरोधात नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी हे महाराष्ट्राला लुटत आहेत असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला। राज्यात एसटी बसच्या दरवाढीत वाढ करण्यात आली आहे। शासनाच्या या निर्णयाविरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्यात येतंय। तर नांदेडमध्ये सुद्धा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच चक्काजाम आंदोलन केलं। या आंदोलनावेळी एसटी बसची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती। तर दरवाढ कमी न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आलाय। तसंच महाराष्ट्राला लुटण्याचं काम हे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी करत असल्याचा आरोप या शिवसैनिकांकडून करण्यात आला। उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब, संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात साहेब यांच्या आदेशाने पूर्ण मराठवाड्यामध्ये या एसटीच्या विरोधात आम्ही आंदोलन छेडत आहोत। आज नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळी 11 वाजता पूर्ण जिल्हाभर ज्या ठिकाणी एसटीच्या डेपो आहेत त्या डेपोच्या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। डेपोतून एसटी बाहेर निघू द्यायचं नाही असा आमचा आंदोलनाचा संदर्भ होता। पण या ठिकाणी एसटीचे जे हातोनात भाववाढ केलेली आहे शासनानं, या भाववाढीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी एसटीच्या विरोधात आंदोलन करत आहोत। ज्या पद्धतीने 2000 कोटीचा करारनामा रद्द केला त्याचप्रमाणे आज जे 14.95 म्हणजे 15% भाडेवाढ सरसकट महिलांना जे 50% होतं की त्या सरसकट भाडेवाढ जे केलेलं आहे, तर याचा अर्थ असा आहे की हे परिवहन खातं ज्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, त्यांच्या सहकार्याकडे आहे, त्यांचं कामच आहे की महाराष्ट्राला लुटण्याचं कटकारस्थान त्यांनी केलेलं आहे। सर्वसामान्य जनतेला तुम्ही न्याय देता की सर्वसामान्य जनतेला कंचे लावता। म्हणून आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि या मराठवाड्याचे नेते, विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब, संपर्क प्रमुख आदरणीय बबनरावजी थोरात साहेब यांच्या आदेशाने आज नांदेड शहरामध्ये रस्त्यावर एसटीचा चक्काजाम आंदोलन केलेले। संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुखाच्या आदेशाप्रमाणे या नांदेड जिल्ह्यात सगळीकडेच चक्काजाम झालेले।